आजचा सवालमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत। आज पुन्हा एकदा नवा दिवस, नवा प्रश्न, नवी चर्चा। आज आपण चर्चा करणार आहोत अरुणाचलमध्ये घडणाऱ्या राजकारणाबद्दल। आपला प्रश्न आहे, अरुणाचलमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय योग्य आहे का? या निर्णयाला आव्हान दिलेल्या विरोधी पक्षांनी काँग्रेस पक्षाने सुप्रीम कोर्टामध्ये आणि सुप्रीम कोर्टाने आज केंद्र सरकारला फटकारलंय। हा निर्णय तुम्ही का घेतला ते आम्हाला आधी सांगा असं सांगितलेलं आहे आणि 1 फेब्रुवारीला पुन्हा सुनावणी होणार आहे। या सर्व प्रश्नाची आपण आज चर्चा करणार आहोत। माझ्या सोबत आहेत अतिशय नामवंत पाहुणे। माझ्या सोबत आपल्या स्टुडिओमध्ये आहेत जतीन देसाई, ज्यांचा ईशान्य भारताचा खास अभ्यास आहे, ज्येष्ठ पत्रकार आहेत, आपण ओळखतो त्यांना। माझ्या सोबत आहेत डॉक्टर सुरेश माने। माने सर पहिल्यांदाच महाराष्ट्र वनच्या स्टुडिओत होत आहेत, त्यांचं स्वागत। माने सर हे घटनातज्ञ आहेत आणि सध्या संस्थापक अध्यक्ष आहेत बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचे। पूर्वी ते बहुजन समाज पक्षात होते, तिथे असताना त्यांनी ईशान्य भारतामध्ये पक्ष बांधणीचा मोठा प्रयत्न केला होता, त्यामुळे हा भाग त्यांनाही माहिती आहे। आपल्या सोबत आहेत आपले जुने जाणते मित्र जनार्दन चांदूरकर, काँग्रेसचे प्रवक्ते, स्वतः वकील आहेत, कायदेतज्ञ आहेत, अनेक वेळा आपल्या चर्चेमध्ये पूर्वी सहभागी झालेले आहेत। आपल्या सोबत आहेत भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते गणेश आखेसुद्धा। त्यांच्या सरकारने असं का केलं हे ते आपल्याला समजावून सांगतील। आणि आपल्या सोबत या क्षणाला आहे आमचा नॅशनल ब्युरो चीफ अमेय तिरोडकर, जो या प्रकरणाचा सतत पाठपुरावा करतोय। आज अरुणाचलच्या मुख्यमंत्र्यांचा आणि काँग्रेसचे जे अरुणाचलचे प्रभारी आहेत नारायणसामी यांची मुलाखत त्यांनी घेतलेली आहे। मी चर्चेच्या सुरुवातीला अमेयकडेच जाणार आहे। याचं कारण असं की मुळामध्ये ईशान्य भारतात काय घडतं याची माहिती आपल्याला खूप कमी असते। महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना, महाराष्ट्रातल्या नागरिकांना या ईशान्य भारताबद्दल जरी आपुलकी असली तरी घटनांवर बारीक लक्ष नसतं। अमेय, सुरुवात करतोय चर्चेला, त्याआधी तू हे समजावून सांग नेमकं घडलंय काय अरुणाचलमध्ये आणि काय काय घटनाक्रम आहे? आत्ता जो अरुणाचलमध्ये वाद होण्याचा सगळा आपल्याला प्रकार दिसतोय आणि चर्चा दिसतात, ह्याची मुळं जवळपास मागच्या 2 वर्षांमध्ये आहेत। काँग्रेसमध्ये 2 गट झाले। तिथे जे मुख्यमंत्री आहेत, म्हणजे आता होते म्हणायचे त्यांना, नाबाम तुकी यांच्या विरोधामध्ये तिथले आरोग्यमंत्री गेले कालिखो पॉल, आणि ह्या पॉल यांनी तुकी यांच्या विरोधामध्ये काँग्रेस पक्षांतर्गत कारवाया सुरू केल्या। एप्रिल 2015 मध्ये त्यांनी पहिल्यांदा त्यांच्यावर आरोप केले भ्रष्टाचाराचे आणि कुटुंबातल्या किंवा त्यांच्या पत्नीला, म्हणजे नाबाम तुकी यांनी त्यांच्या पत्नीलाच काही कॉन्ट्रॅक्ट दिली, अशा प्रकारचे आरोप पॉल यांनी केले। यातला उत्तर म्हणून तुकी यांनी पॉल यांना मंत्रिमंडळातून काढून टाकलं एप्रिल 2015 मध्येच। त्यानंतर जवळपास 4 महिने हे पॉल वेगवेगळ्या प्रकारे तुकी यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत राहिले आणि पक्षामधला आपला गट बांधत होते। त्यांच्या जेव्हा लक्षात आलं की त्यांच्याकडे पुरेसे नंबर्स आहेत, 21 आमदार त्यांनी काँग्रेसचे गोळा केले। तिथे एकूण 60 जणांची विधानसभा आहे, त्यातले 47 जण काँग्रेसकडे होते, त्यातले 21 जण यांनी फोडले, आपल्या सोबत घेतले आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये त्यांनी उघडपणे हालचालींना सुरुवात केली। यामध्ये त्यांनी काय केलं की विधानसभेचे जे उपाध्यक्ष तिथले आहेत थोंगदोक नावाचे, त्यांनाही आपल्या सोबत घेतलं आणि इतर 19 आमदारांना सोबत घेतलं। म्हणजे स्वतः पॉल, थोंगदोक आणि 19 आमदार असे सोबत आले आणि त्यांनी भाजपच्या आमदारांशी हात मिळवणी केली। आता काँग्रेसचा आरोप असा इथे आहे की या पॉल आणि थोंगदोक यांना राजखोवा, जे तिथले राज्यपाल आहेत आणि भाजपचे एकेकाळी जे नेते होते JP राजखोवा, त्यांनी पडद्याआडून मदत केलेली आहे म्हणून। त्यानंतर मग आता काँग्रेसकडे, म्हणजे काँग्रेसच्या सरकारकडे बहुमत राहिलं नाही असा आरोप करून त्यांनी विधानसभेचं अधिवेशन घेण्याची मागणी केली। पण हे अधिवेशन काही काँग्रेसच्या तिथल्या सरकारने तातडीने घेतलं नाही, ते 15 जानेवारीला ठेवलं होतं। जसा वेळ निघून जाईल तसे काँग्रेसचे जे बंडखोर आमदार आहेत ते आपल्या तंबूत परततील याची जाणीव भाजपच्या नेत्यांना होती आणि त्याच वेळेला त्या कालिखो पॉल यांना सुद्धा होती आणि त्यामुळे राज्यपाल राजखोवा यांनी 16 डिसेंबरला तिथे अधिवेशन बोलवलं विधानसभेचं। आता ह्यांनी हे अधिवेशन कसं बोलवलं? कारण कुठलंही अधिवेशन जर बोलवायचं असेल तर त्या राज्याच्या मंत्रिमंडळाची शिफारस असावी लागते। ना मंत्रिमंडळाची शिफारस, ना विधानसभा अध्यक्षांची शिफारस, तरी सुद्धा राजखोवा यांनी हे अधिवेशन भरवलं आणि या अधिवेशनामध्ये आपलं बहुमत सिद्ध करायला सांगितलं। आमची शिफारसच नाही, त्यामुळे तुम्ही बोलवलेलं अधिवेशन हे बेकायदेशीर आहे, संवैधानिक नाही असं म्हणून काँग्रेसने त्याला विरोध केला आणि 16 तारीखला इटानगरच्या विधानसभेमध्ये जोरदार आंदोलन केले विधानसभेच्या समोर आणि त्यामुळे हे बंडखोर आमदार तिथे पोहोचू शकले नाहीत। याचा परिणाम असा झाला की त्याच दिवशी त्यांनी इटानगरमध्ये एका हॉटेलमध्ये, रेस्टॉरंटमध्ये सभा घेतली आणि या सभेमध्ये
त्यांनी तिथले जे विधानसभेचे अध्यक्ष आहेत नाबाम रेबिया यांना त्यांनी बडतर्फ केलं, त्यांच्यावर अविश्वासाचा ठराव आणला। आता यामध्ये मुद्दा असा होता की अशा प्रकारे अधिवेशन घेता येतं का? कारण 1994चा सुप्रीम कोर्टाचा निकाल असं सांगतो, कर्नाटकमध्ये एक पेचप्रसंग होता बोम्माई यांचा, बोम्माई मुख्यमंत्री होते, तर त्याबद्दलचा निकाल असं सांगतो की अशा प्रकारे बहुमत सिद्ध करण्यासाठी विधानसभा किंवा लोकसभा ही ठिकाणं सोडून इतर कुठलीही ठिकाणं वापरली तर ते बहुमत सिद्ध, तिथे नंबर्स जरी असले तरी ते बहुमत सिद्ध झालं असं म्हणता येणार नाही, त्या काही सॅक्रेड प्लेसेस नाहीत। असं असल्यामुळे हे बहुमत तुम्ही अयोग्य पद्धतीने तुम्ही मांडताय आणि त्यामुळे तुमचा निर्णय काही आम्हाला लागू नाही असं विधानसभेच्या अध्यक्षांनी म्हटलं। पण हे भूमिका बाजूला ठेवून राज्यपाल राजखोवा यांनी हे जे बंडखोर आमदार एकत्र आले होते आणि त्यांनी जे विधानसभा अध्यक्षांना काढून टाकलं होतं तो निर्णय ग्राह्य धरला आणि विधानसभेचे जे उपाध्यक्ष होते तिथले थोंगदोक यांना सांगितलं की तुम्ही विधानसभेचे अध्यक्ष बना। आता ह्यामध्ये घटनात्मक पेच प्रसंग आहे। मुळात त्या ठिकाणी म्हणजे सुप्रीम कोर्टाची ऑर्डर आहे, घटना असं सांगते की तुम्हाला विधानसभेत बहुमत सिद्ध करावं लागतं, पण राज्यपाल हे मान्य करायला तयार नाही, ते एक निर्णय देतात। यामुळे मग काँग्रेस म्हणजे तिथले जे नाबाम रेबिया विधानसभेचे अध्यक्ष आहेत आणि काँग्रेस सरकार हे हायकोर्टामध्ये गेलं, गुवाहाटी हायकोर्टामध्ये गेलं। गुवाहाटी हायकोर्टाने राज्यपालांच्या निर्णयाला स्थगिती दिली आणि त्याच वेळेला जे विधानसभा अध्यक्षांनी बंडखोर आमदारांमध्ये म्हणजे 21 मधल्या 14 जणांचं जे निलंबन केलेलं होतं ते निलंबन ग्राह्य धरलं। दुसऱ्या बाजूने काँग्रेस सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा काँग्रेसने धाव घेतली आणि हा घटनात्मक पेचप्रसंग आहे। अशा प्रकारे विधानसभेचं अधिवेशन बोलावता येतं का याबद्दलची मार्गदर्शक तत्त्व घालून द्यावीत म्हणून काँग्रेसने सुप्रीम कोर्टाला विनंती केली आणि कॉन्स्टिट्यूशनल बेंचकडे म्हणजे खंडपीठाकडे याबद्दलचा निर्णय सोपवावा अशी विनंती करण्यासाठी म्हणून फाली नरिमन कोर्टामध्ये उभे राहिले होते। हे डिसेंबर महिन्यामध्ये जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये झालं। सुप्रीम कोर्टाने ती केस खंडपीठाकडे सोपवली। हा त्याच्या पुढचा पाऊल झाला। म्हणजे एक वाद आसामच्या गुवाहाटीच्या कोर्टामध्ये होता, दुसरा वाद हायकोर्टामध्ये होता गुवाहाटी हायकोर्टामध्ये, दुसरा मुद्दा कोर्टातला प्रलंबित होता तो सुप्रीम कोर्टामध्ये, कारण कॉन्स्टिट्यूशनल बेंचकडे सोपवलेला आहे। कॉन्स्टिट्यूशनल बेंचकडे सोपवलेलं असल्यानंतर गव्हर्नरनी असं असताना सुद्धा केंद्र सरकारला अरुणाचलमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करावी असं सांगितलं, असं कळवलं आणि त्याप्रमाणे या रविवारी जी केंद्रीय कॅबिनेटची मीटिंग झाली या मीटिंगमध्ये शिफारस केली गेली आणि काल संध्याकाळी प्रणव मुखर्जींनी राष्ट्रपती राजवट लागू केली। आज ज्यावेळेला सुप्रीम कोर्टामध्ये हा मुद्दा आला त्यावेळेला सुप्रीम कोर्टाने राज्यपालांच्या या वागणुकीबद्दल या कारवाईबद्दल स्पष्ट शब्दांमध्ये नाराजी व्यक्त केली। सुप्रीम कोर्ट असं म्हणालं की एक इथे केस सुरू आहे, या केसची माहिती गव्हर्नरना दिलेली आहे, त्यांना आपलं म्हणणं ॲफिडेव्हिट आपलं मांडायला सांगितलेलं आहे, असं असताना सुद्धा अशा पद्धतीने राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा निर्णय का घेतला आणि जर तो तुम्ही घेतला असाल तर तुम्ही सुप्रीम कोर्टाला याबद्दल का कळवलं नाही? सुप्रीम कोर्टाने तातडीने म्हणजे 15 मिनिटात आम्हाला याबद्दलची माहिती द्या असं राज्यपालांच्या वकिलांना सांगितलं। ती माहिती मागवली आणि आता 29 तारखेपर्यंत केंद्र सरकारला आपलं ॲफिडेव्हिट फाईल करायला सांगितलंय। तुम्ही राष्ट्रपती राजवट का लागू केली त्याबद्दलची आम्हाला कारणं द्या असं सांगितलेलं आहे आणि 1 फेब्रुवारीला या प्रकरणाची सुनावणी होणार आहे। अगदी आम्ही अगदी नेमक्या पद्धतीने तुझी सगळी पार्श्वभूमी उभी केली आहे। मी सुप्रीम कोर्टाने जो प्रश्न विचारलाय केंद्र सरकारला तोच सत्ताधारी पक्षाचे प्रवक्ते आपल्या सोबत आहेत गणेश आखे त्यांना विचारतोय। गणेश आखे, हा सगळा काँग्रेसच्या परिवारामध्ये काँग्रेसच्या घरामध्ये गोळ चालला असताना आणि मॅटर सगळं सुप्रीम कोर्टामध्ये प्रलंबित असताना घाईघाईने अशा प्रकारे राष्ट्रपती राजवट तुम्ही का लागू केलीत हा सुप्रीम कोर्टाने प्रश्न विचारलाय तुम्हाला, त्याचं उत्तर आपल्या प्रेक्षकांना कळू दे। नाही, सुप्रीम कोर्टाला जे स्पष्टीकरण द्यायचं आहे ते दिलं जाईल। प्रश्न असा आहे की जेव्हा माझाच आवाज मला ऐकायला येतोय। नाही, तुम्ही बोलत राहा, ठीक आहे, आपण त्याच्यामध्ये दुरुस्ती करूया, पण तुम्ही बोलत राहा। अच्छा हां, तर दोन गोष्टी याच्यात येत आहेत की निखिलजी, की जेव्हा राज्यामध्ये राजकीय अस्थिरता येते किंवा अशांतता अशा स्वरूपाची परिस्थिती निर्माण होते तेव्हा केंद्र सरकारला सर्वोच्च एक सत्ता म्हणून किंवा सर्वोच्च त्याच्यात निर्णय घेण्याची त्यांना अधिकार म्हणून म्हणा की अशा स्वरूपाचा देशामध्ये कुठल्याही प्रकारची अशांतता राजकीय अराजकता असू नये याच्यासाठीचे निर्णय हे केंद्र सरकार घेतं आणि केंद्र सरकारनं या सगळ्या गोष्टीचा विचार करून राज्यपालांनी तिथल्या राज्यातली परिस्थिती जी त्यांना विषद केलेली आहे ती परिस्थिती लक्षात घेऊन केंद्रीय मंत्रिमंडळानं हा निर्णय घेतलेला आहे।
आता याच्या कायदेशीर बाबीच्या संदर्भामध्ये तुम्ही म्हणालात तसं की ते अधिवेशन ग्राह्य होतं का, योग्य होतं का, कायदेशीर होतं का, या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये त्या संदर्भातली ती कार्यवाही सुरू आहे. तुमचं म्हणणं हे बरोबर. पण जेव्हा परिस्थिती हाताच्या बाहेर चाललेली आहे आणि परिस्थिती लोकांच्या हिताच्या दृष्टिकोनातून हे अशा स्वरूपाचा निर्णय घेणं, तिथं राष्ट्रपती राजवट लागू करणं हे आवश्यक आहे असं केंद्र सरकारला वाटल्यानंतरच केंद्र सरकारनं, मंत्रिमंडळानं राष्ट्रपतीकडं याची शिफारस केलेली आहे. आणि राष्ट्रपतींनी सुद्धा केंद्र सरकारनं शिफारस केली म्हणून त्या गोष्टीचा साकल्यानं विचार न करता त्यांनी गृहमंत्र्याशी चर्चा केली. त्याचप्रमाणे काँग्रेसचे सगळे नेते, सोनिया गांधी यांच्याशी त्यांची चर्चा झालेली आहे. त्यांनी सुद्धा हा निर्णय म्हणजे केंद्र सरकारचा चुकीचा आहे, हा निर्णय अशा पद्धतीचा राष्ट्रपतींनी घेऊ नये हे त्यांना विनंती केलेली आहे. परंतु राष्ट्रपतींनी राज्यपालांचा अहवाल, मंत्रिमंडळाची शिफारस आणि काँग्रेसचं म्हणणं हे सगळ्या गोष्टी ऐकून घेऊन जो निर्णय घेतलेला आहे तो निर्णय हे राष्ट्रपतींनी घेतलेला असल्यामुळे, ठीक आहे, तुम्ही म्हणताय राष्ट्रपतींनी निर्णय घेतलाय आणि अरुणाचलमध्ये अस्थिर परिस्थिती असल्यामुळे, असुरक्षित वातावरण असल्यामुळे हा घेतलेला आहे. गणेश शाके, मी येतो तुमच्याकडे, पण जनार्दन चांदूरकर तुम्ही उत्तर द्यायला पाहिजे याला. ते म्हणतात अरुणाचलमधलं वातावरण जे आहे ते अस्थिर केलेलं आहे आणि ते तुम्ही केलंय असं ते सुचवत आहेत. आणि त्यांचं असं म्हणणं आहे राष्ट्रपतीने हा निर्णय, गृहमंत्र्यांनी हा निर्णय सोनिया गांधींशी सुद्धा चर्चा करून घेतलेला आहे. काय म्हणणं आहे तुमचं? नाही, त्याचं असं आहे की कॉन्स्टिट्युशनली स्पीकिंग, आता हे सांगतील ते आर्टिकल 356 आहे. त्या आर्टिकल 356च्या अंतर्गत एखाद्या राज्यामध्ये कॉन्स्टिट्युशनल मशिनरी जर फेल झाली तर मग त्या संदर्भाचा रिपोर्ट हा माननीय गव्हर्नर साहेबांना केंद्र सरकारकडे करावा लागतो. आता अरुणाचलमध्ये कॉन्स्टिट्युशनल मशिनरी फेल झाली काय, आणि कॉन्स्टिट्युशनल मशिनरी हे आत्तापर्यंतच्या एकंदर झालेल्या परिस्थितीवरून, पूर्वी ज्या डिझॉल्व झाल्या होत्या, फेल्युअर ऑफ कॉन्स्टिट्युशनल मशिनरी म्हणजे फेल्युअर ऑफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह मशिनरी नाही, असं SR बोमईच्या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने एकदा रुलिंग दिलेलं आहे. तेव्हा या ठिकाणी अरुणाचल प्रदेशमध्ये कॉन्स्टिट्यूशन मशिनरी फेल होणे म्हणजे लॉ अँड ऑर्डरचा मोठा प्रॉब्लेम तयार होणे. कॉन्स्टिट्युशनल मशिनरी फेल होणे म्हणजे रस्त्यामध्ये एका माणसानं दुसऱ्या माणसाचा खून करणे, राईट्स तयार होणे. कॉन्स्टिट्युशनल मशिनरी तयार होणे म्हणजे अशा भयंकर गोष्टी की ज्या आता त्या राज्य सरकारला कंट्रोल करता येणार नाहीत, अशा प्रकारची सिच्युएशन तयार, जवळजवळ अराजकाची परिस्थिती निर्माण होते. तेव्हा मग ते इमर्जन्सी मेजर म्हणून मग ते अंडर आर्टिकल 356च्या अंतर्गत ते करण्याची तरतूद आपल्या घटनेमध्ये आहे. असं म्हणणे अरुणाचलमध्ये अशी काही परिस्थिती अशा पद्धतीचा एकही प्रकार झाला नाही. नॉर द गव्हर्नर इन हिज रिपोर्ट, म्हणजे गव्हर्नरचा ज्या रिपोर्टमधलं जे बाहेर आलेलं आहे त्या गव्हर्नरच्या रिपोर्टमध्ये कॉन्स्टिट्युशनल मशिनरी फेल झाली एवढंच लिहिलेलं आहे. आता कॉन्स्टिट्युशनल मशिनरी कशी फेल झाली हे गव्हर्नरने लिहिलेलं नाही. आणि त्यामुळं हा जो रिपोर्ट आहे हा बेकायदेशीर आहे, अनकॉन्स्टिट्युशनल आहे. आणि आपण आपले प्रतिनिधी ज्या आम्ही यांनी सांगितलं त्याप्रमाणे त्याची सिव्हिरिटी एवढी आहे की सुप्रीम कोर्ट वॉज अनॉट, त्यांनी सांगितले 15 मिनिटाच्या आत गव्हर्नरनं रिपोर्ट द्यायला पाहिजे. म्हणजे सुप्रीम कोर्ट सुद्धा चिडलं होतं. हे खरं तुमचं. मी येतो माने सर तुमच्याकडे, पण त्याआधी गणेश शाके, काय झालं आत्ता जे जनार्दन चांदूरकर म्हणतात अगदी बरोबर आहे. घटनात्मक जी व्यवस्था आहे, कॉन्स्टिट्युशनल मशिनरी जी आहे ती पूर्णपणे कोलमडून पडली तरच 356 लागू करावं असा विचार असतो, असा मुद्दा असतो. मी काँग्रेसने हे केलं का पूर्वी याच्याकडे येणार आहे नंतर, त्यावर आपण चर्चा करूया. काँग्रेसनी सुद्धा हे बाण बाळगलं नव्हतं. आज किरण रिजिजू म्हणतात की 100हून अधिक वेळा काँग्रेसनी सुद्धा हे पाप केलेलं आहे. म्हणजे काँग्रेसनी जे पाप केलं तेच आज भाजप करतंय का? नाही, असं अजिबात नाही. काँग्रेसच्या संदर्भात आपण म्हणालात तसं वेगळ्या पद्धतीनं आपण त्या इतिहासाच्या संदर्भात आपण चर्चा करू. परंतु जेव्हा एखाद्या राज्याचा राज्यपाल अशा स्वरूपाची अहवाल आपल्याला जे केंद्राला पाठवतो तेव्हा त्याच्यावरती विश्वास ठेवायचा असतो. आणि त्याचप्रमाणे जेव्हा मंत्रिमंडळानं अशा स्वरूपाची शिफारस केल्यानंतर
राष्ट्रपतींनी सुद्धा ते या सगळ्या बाजू या तपासून पाहिलेल्या आहेत, त्याची खात्री करून घेतलेली आहे आणि जेव्हा राष्ट्रपतींची खात्री झालेली आहे तेव्हाच त्यांनी या राष्ट्रपतीच्या राजवटीच्या संदर्भामध्ये जो काही लागू करायचा होता त्याच्या संदर्भात स्वाक्षरी केलेली आहे. तेव्हा मला असं वाटतं की ज्या कॉन्स्टिट्युशनल गोष्टीच्या संदर्भामध्ये चांदोरकर साहेब जे म्हणाले त्या संदर्भामध्ये जर आपल्याला बोलायचं झालं तर मी सांगतो की आपल्याला काँग्रेसच्या तुम्ही म्हणालात तसं 100पेक्षा अधिक गोष्टीबद्दल प्रश्न असा आहे की सरकार एखाद्या गोष्टीचा जेव्हा निर्णय घेतं किंवा विचार करतं तेव्हा तिथली परिस्थिती सगळ्या साधक बाधक सगळ्या गोष्टीचा विचार करून जनतेच्या हिताच्या दृष्टिकोनातून हा निर्णय घेत असतं. काय झालं होतं आणि मला असं अरुणाचलमध्ये वाटतं की जी राजकीय पेचप्रसंग होता याबद्दल घटना कुठे मोडीत निघाली होती संदर्भामध्ये काय एक्सप्लेनेशन द्यायचं आहे? झालं काय होतं अरुणाचलमध्ये कॉन्स्टिट्युशनल ब्रेकडाऊन असा काय झाला होता? घटनात्मक राजकीय नाही राजकीय पेच प्रसंगातूनच घटनात्मक पेच प्रसंग निर्माण होतो असं निखिलजी. जिथं परिस्थिती निर्माण झाली होती घटनात्मक गोष्टी हे चालतात तेव्हा या राजकीय गोष्टी संबंधित असतात त्याच्याशी आणि तिथं राजकीय पेच प्रसंग निर्माण झाला याचा अर्थच असा आहे की घटनात्मक पेच प्रसंग सुद्धा तिथं निर्माण झालेला आहे. ठीक आहे गणेशजी, हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. गणेशजी एक मी तुम्हाला थांबवतोय. फार चिघळू नये तिथं. मी माने सरांकडे जातोय. गणेशजी एक मिनिट, मी माने सरांकडे जातोय. माने सर, राजकीय पेचप्रसंग म्हणजेच घटनात्मक पेचप्रसंग असं गणेश आखे भाजपचे प्रवक्ते सुचवत आहेत. हे खरं आहे का दोन घटना वेगळ्या आहेत? पहिल्यांदा तुम्ही जे म्हणाला होता की आता की पूर्वी जे काँग्रेसने केलं आता ते BJP करायला लागली. दुःखाची खेदाची गोष्ट आहे की उत्तर पूर्व बॉर्डरचा जो राज्य आहेत आणि विशेषतः छोटी राज्य आहेत त्या राज्यात हा BJPनं खेळ खेळायला नको होता. राहिला अंतर्गत सुव्यवस्था घटनात्मक पद्धतीनं कारभार चालवण्यास बाधक ठरते तेव्हा आपण 356चा वापर करतो. घटनाकारांची ती भूमिका आहे. इथं जर वाटलं होतं गव्हर्नरला की घटनेच्यानुसार आपल्याला राज्यकारभार चालवणं असंही होतं आहे तर त्यांनी जसा मुंबईचा निकाल आहे तसं मुख्यमंत्र्यांना सांगून त्यांची त्या फ्लोअरवरती टेस्टिंग करून त्यांना ती संधी देऊन हा जर निर्णय घेतला असता तर तो राजकीय असूनसुद्धा कायदेशीर ठरला असता. त्यामुळं BJPचा हा निर्णय किंवा गव्हर्नरचा हा निर्णय हा लेस कॉन्स्टिट्युशनल मोर पॉलिटिकल म्हणजे जास्त राजकीय स्वरूपाचा आणि कायदेशीर स्वरूपाचा आधार नाही. इथं दुसरी गोष्ट आहे की अभयचं कौतुक करायला पाहिजे की त्यानं लीगल रिसर्च फार चांगलं केलं. पण याच्यात एक आसाम हायकोर्टाने काय केलं 14 जे MLA होते त्यांचं डिस्क्वालिफिकेशन स्टे केलं पण स्पीकरचं इम्पिचमेंट यस केलं आणि त्याच्या विरोधात मग मॅटर सुप्रीम कोर्टात आली. आता जेव्हा सुप्रीम कोर्टात ही मॅटर पेंडिंग असताना गव्हर्नर काय किंवा प्रेसिडेंट काय यांना अनेक संधी होत्या की पुन्हा एकदा फ्लोअर टेस्टिंग करता आली असती, व्हॅलिड की इनव्हॅलिड बहुमत आहे की नाही याचा सोक्षमोक्ष लावता आला असता आणि घटनात्मक निर्णय घ्यायला काय अडचण आली. म्हणणं असं आहे की घोळ घातलाय तो राज्यपालांनीच घातला आणि राज्यपालाची वागणूक पक्षपाती आहे. राज्यपालांची आणि राज्यपाल म्हणजे आता केंद्राचे एजंट असतात. केंद्राचे एजंट म्हणजे सगळेच कोणत्याही केंद्र सरकार असो काँग्रेस किंवा भाजप राज्यपाला त्या पक्षाचा असतो त्यांनी घोळ घातलाय. जतीन देसाई तुमचं काय म्हणणं आहे? निश्चित मला असं वाटतं की एकतर अरुणाचलबद्दल आपण जेव्हा बोलत असतो किंवा संबंध नॉर्थ ईस्टबद्दल जेव्हा बोलत असतो तेव्हा अत्यंत या सगळ्या ज्या काही 7 राज्य आहेत ते अत्यंत संवेदनशील राज्य आहेत. अरुणाचल जे आहे अरुणाचल चायनाला लागून आहे आणि चायनाचं असं म्हणणं आहे की अरुणाचल हे नाही आहे तर हे साऊथ तिबेट आहे आणि म्हणून चायनाचा संपूर्ण अरुणाचलवर त्यांचा क्लेम आहे की अरुणाचल जे आहे ते साऊथ तिबेट आहे आणि साऊथ तिबेट असल्यामुळे ते आमचंच आहे. अशा स्वरूपानं ही चायनाची भूमिका आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अरुणाचलचे एखाद्या अधिकाऱ्यानं जर चायनाला जायचं असेल तर स्टेपल व्हिसा देतात. ते इंडियन पासपोर्टवर व्हिसा देत नाही. हा संपूर्ण इतिहास आहे आणि अशा याच्यात आपण त्या राज्यात अत्यंत अराजकता माजवणं हे किती धोक्याचं आहे सरकारने लक्षात घेतलं पाहिजे. केंद्र सरकारच्या ते लक्षात यायला पाहिजे होतं पण केंद्र सरकार अशा स्वरूपानं मला असं वाटतं की कुठेतरी की शॉर्ट टर्म गेनचा जो काही प्रयत्न आहे केंद्र सरकारने विस्तवाची खेळ मला असं वाटतं की सगळे म्हणजे आता त्रिपुराच्या राज्यपालाचा जर विचार केला तर त्रिपुराचे राज्यपाल ज्या स्वरूपानं मुस्लिम समाजाच्या विरोधात किंवा एकूण ज्या काही कमेंट्स करतात म्हणजे कुठेतरी सगळ्या नॉर्थ ईस्टमध्ये भाजपशी संबंधित संघाचे संबंधित राज्यपालांना तिकडे बसवायचं आणि राज्यपालाचे या देशात काम अशा स्वरूपात आहे की त्यांनी केंद्र सरकारचे एजंट म्हणून काम करायचं. काँग्रेसच्या काळात ते करत होते, आजही करतात पण काँग्रेसच्या काळात ते सुरुवातीचं जर पाहिलं तर पहिलं
पहिलं सरकार बरखास्त मला वाटतं 1958 साली 58 का 58 साली EMS नंबूद्रीपासचं सरकार जवाहरलाल नेहरूंनी बरखास्त केलेलं. पण तोपर्यंत अशा स्वरूपानं होत नव्हतं. सुरुवातीच्या काळात अशा स्वरूपानं डिझॉल्व्ह करणं हे प्रकार खूप कमी होते. सुरुवातीच्या काळात काँग्रेस ही आदर्शवादी होती. नंतर संविध आपण लक्षात घ्या की संविध सरकार वेगवेगळ्या राज्यात बनलं आणि त्यानंतर 67 नंतर हा प्रकार वाढलेला आहे, लक्षात घ्या. आणि मला असं वाटतं की या ठिकाणी देखील राज्यपाल जे आहे ते भारतीय जनता पक्षाशी संबंधित आहे, म्हणजे आपल्या टेक्निकली होते असं म्हटलं पाहिजे. आणि म्हणून कुठेतरी त्या राज्यात भारतीय जनता पक्षाचं सरकार यावं म्हणून त्यांनी प्रयत्न चालवले. आणि कुठेतरी आपण एक लक्षात घ्यावं की आज भारतीय जनता पक्ष किंवा आधी सगळे जे काही विरोधी पक्ष आहे हे सगळे अशा स्वरूपाचा मागणी करत होते की घटनेचं 356 जे कलम आहे ते कलमच काढून टाकलं पाहिजे. अशा स्वरूपाची मागणी बऱ्याच वर्षापूर्वी जेव्हा चंद्रशेखर आपण चर्चा करूया. आपण ब्रेक नंतर त्या मुद्द्यावर मला असं वाटतं निखिल की राज्यपालांनी 14 जानेवारीला बैठक ठरलेली, असेंब्ली ठरलेलं आणि 14 जानेवारीपर्यंत राज्यपालांनी जर वाट पाहिली असती तर काही बिघडलं नसतं. म्हणून त्या कुठल्याही स्वरूपानं कॉन्स्टिट्युशनल क्रायसिस नव्हती आणि 14 जानेवारी म्हणजे 6 महिन्याची जी काही डेडलाईन आहे त्याच्या 1 आठवडा आधी होती, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. गणेश शाखे, मला ब्रेक घ्यायचा आहे पण ब्रेकपूर्वी तुम्ही जरा उत्तर द्या. राज्यपाल भारतीय जनता पक्षाचे एजंट म्हणून वावरत आहेत आणि पूर्वी काँग्रेसच्या काळात जे झालं की राज्यपाल सत्ताधारी केंद्रीय पक्षाचे चमचे म्हणून वावरत होते तेच इथे होत आहे. पण यामध्ये तुम्ही देशाची सुरक्षितता जी आहे ती धोक्यात घालताय असं जतीन देसाई म्हणताय. उत्तर द्या तुम्ही जरा. हॅलो, बोला. तुम्हाला ऐकू आला का माझा प्रश्न गणेश शाखे? प्रश्न ऐकू आला का? मी बोलायचं आहे का? हो, मी तुम्हालाच विचारतोय की राज्यपाल तुमचे एजंट म्हणून वागतायत आणि देशाची सुरक्षितता धोक्यात घालतायत. नाही, हा आरोप आहे. अशा स्वरूपाचा आरोप ठीक आहे. ज्यांना म्हणजे मला काय म्हणायचं की जे करतील त्यांचं काय आपण त्यांच्या तोंडाला हात नाही लावू शकत. पण वस्तुस्थिती ज्याच्यामधली अरुणाचल प्रदेशातली आपण जर लक्षात घेतली तर सुरुवातीपासून आपल्याला आता सध्या फार व्यवस्थितपणे त्यांनी आपल्याला त्याचं वर्णन केलं की तिथं काँग्रेस, मुळात अरुणाचलमध्ये काँग्रेसचं राज्य होतं, काँग्रेसचा मुख्यमंत्री होता, काँग्रेसची मेजॉरिटी होती. हे सगळं तिथं असताना अशा स्वरूपाची अराजकता ही कुणी माजवली? भ्रष्टाचार कुणी केला? भ्रष्टाचाराचे आरोप मुख्यमंत्र्याच्यावरती कुणी केले? भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी केले नाहीत, भारतीय जनता पार्टीच्या आमदारांनी केले नाहीत. त्यांच्याच मंत्रिमंडळातल्या आरोग्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप केले म्हणून त्यांना काढून टाकण्यात आलं आरोग्यमंत्र्यांना. आणि तिथला जो त्यांचा पक्षांतर्गत जो वाद आहे त्या वादामुळं राज्याचं नुकसान व्हायला लागलं होतं. ज्या पद्धतीनं सरकार तिथं चालायला पाहिजे खरं म्हणजे मेजॉरिटी असताना सुद्धा, पण त्यांच्यातले अंतर्गत मतभेद त्याच्यामुळं राज्याचं नुकसान होत होतं. आणि ही सगळी परिस्थिती लक्षात घेतल्यानंतर जेव्हा वाद त्यांचा विकोपाला गेला तेव्हा त्यांच्यातल्याच 21 आमदारांनी जी बंडखोरी केली आणि बंडखोरी करून त्यांनी यांना मुख्यमंत्र्यांना हटवण्याचा जो काही त्यांनी हे सुरू केलं, जो चंग बांधला त्यांनी, त्यातून तिथं ज्या पद्धतीची राजकीय अराजकता निर्माण झाली त्यातून ह्या सगळ्या पुढच्या घटना घडत गेलेल्या आहेत. या सगळ्या घटनेला कारणीभूत खरं म्हणजे आपण 2 वर्षाचा इतिहास जर पाहिला आपण तर तिथली परिस्थिती काय होती अरुणाचल प्रदेशची? तिथं स्थिर अशा स्वरूपाचं सरकार होतं का? तिथं राज्य सरकार म्हणून काही तिथं काय कार्य चालू होतं का? विकासाची कामं चालू होती का? असं जेव्हा सरकारमध्ये बंडाळी असते तेव्हा तिथल्या लोकांचं खऱ्या अर्थानं फार मोठ्या प्रमाणात त्यांची संभ्रमावस्था असते, अत्यंत जनतेचं नुकसान होत असतं. आणि हे नुकसान होऊ नये म्हणून राज्यपालांनी ती शिफारस केलेली आहे. तेव्हा राज्यपाल हे त्यांचे एजंट होते वगैरे वगैरे म्हणण्याचा जो आरोप आहे तो मला असं वाटतं तो काहीतरी ठीक आहे. कॉन्स्टिट्युशनल मी सांगितलं तुम्हाला, घटनात्मक बाबीच्या दृष्टिकोनातून सुप्रीम कोर्ट याच्या संदर्भात काय निर्णय द्यायचा तो देईल. तो आता म्हणजे ते अधिवेशन म्हणजे त्याला म्हणजे ते विधिवत होतं की नाही, की त्या अधिवेशनाला ती योग्य प्रमाणे त्यांनी केलं की नाही याच्या संदर्भातलीच ती कोर्टामध्ये केस आहे. त्यामुळं तो निर्णय काय व्हायचा तो होईल. पण हा निर्णय हा अत्यंत म्हणजे योग्य अशा स्वरूपाचा निर्णय आहे. ठीक आहे गणेश शाखे, तुमचा मुद्दा पोहोचलेला आहे. गणेश शाखेने जो मुद्दा मांडलेला आहे त्या मुद्द्यावरच मी ब्रेक नंतर चर्चा पुढे सुरू करणार आहे चांदूरकरांपासून. याचं कारण ते म्हणतात काँग्रेसच्या घरातली भांडणं होती, आम्हाला दोष का देता?
म्हणजे त्यांनी ते जे बोलले नाहीत ते हे कंसामधलं की त्यांच्या घरातल्या भांडणाचा आम्ही फायदा उठवला तर चूक काय, हे राजकारणात होतंच असंच त्याला सुचवायचं आहे का हे मला विचारायचं आहे. पण मुळामध्ये चांदूरकरांना विचारायचं आहे, तुमच्या घरातल्या भानगडी आहेत त्याचाच परिणाम तुमच्यावर होतोय असं तुम्हाला वाटत नाही का? ब्रेक घेऊया, ब्रेकनंतर पुढेही चर्चा चालू ठेवूया. ब्रेकपूर्वी आपला प्रश्न पहा, अरुणाचलमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा केंद्राचा निर्णय योग्य आहे का? बघा पडद्यावर, या क्षणाचा आपला पोल आहे. योग्य नाही असं 72% लोक म्हणतायत. लोकही म्हणतायत केंद्राचा निर्णय योग्य नाही. आज सुप्रीम कोर्टाने याविषयी संताप व्यक्त केला आहे. बघूया ब्रेक नंतर, चर्चा पुढे चालू ठेवूया. ब्रेक नंतर पुन्हा एकदा चर्चेला सुरुवात करूया. चांदूरकर साहेब, आत्ता जे गणेश शाखे म्हणत होते की तुमच्या घरातली भांडणं आहेत, तुमच्याच आरोग्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आणि त्यातून आमदार फुटलेले आहेत, त्यामुळे हे सगळं घडलेलं आहे, काय उत्तर द्याल तुम्ही? नाही, ते काही अंशी जरी खरं असलं तरी वस्तुस्थिती जी आहे ती वस्तुस्थिती मी आपल्यासमोर मांडू इच्छितो. ती वस्तुस्थिती अशी आहे की अरुणाचल प्रदेशच्या असेंब्लीमध्ये एकंदर 60 MLAs आहेत आणि त्या 60 पैकी 47 काँग्रेसचे निवडून आलेले आहेत, 11 भारतीय जनता पार्टीचे आहेत आणि 2 इंडिपेंडेंट आहेत. आता या 47 आमदारांच्यापैकी त्याने म्हणतात, त्या सांगितलं त्याप्रमाणे त्या एका प्रॉमिनंट मंत्र्याच्या ज्यानं आरोप केले वगैरे वगैरे, ह्या आरोग्यमंत्र्याच्या नेतृत्वाखाली 21 लोकांनी रिबेलियन केलं. पण 21 लोकांनी रिबेलियन केल्यानंतर स्पीकरनी त्यातील 14 लोकांना डिस्क्वालिफाय केलं आणि त्यातले 7 लोक जे आहेत ते 7 लोक मग आता या परिस्थितीमध्ये काँग्रेसबरोबरच असल्याशिवाय त्यांना ते डिस्क्वालिफाय करू शकत नव्हतं, नाहीतर केलं असतं त्यांना. पण ते काँग्रेसबरोबरच आहेत. म्हणजे काँग्रेसचे 47मधून 21 गेल्यानंतर 26 राहतात. त्या 26मध्ये हे अधिक 7 रिबेल्स जे ज्यांना म्हटले जाते ते 7 इन्क्लूड आहेत. म्हणजे 7 मेंबर्सच्या हाऊसमध्ये काँग्रेसचे 33 आमदार आजही आहेत. ही तुमचं असं म्हणणं हे सगळं होऊन सुद्धा तुमचं बहुमत आहे. आणि दुसरं असं की याच्या पाठीमागं आता यांनी मगाशी सांगितलं की गव्हर्नरनी जे कॉन्स्टिट्यूशनच्या इन कॉन्ट्राव्हेन्शन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन जी भूमिका या ठिकाणी बजावली आहे ती या देशाच्या कॉन्स्टिट्यूशनल इतिहासामध्ये काळिमा फासणारी आहे. त्याचं कारण असं आहे की एकदा त्यांनी ते अधिवेशन सनदशीरपणे जानेवारीमध्ये डिक्लेअर केल्यानंतर विथ द कन्सेंट ऑफ द गव्हर्नर त्या स्वतःच्या हुकुमशाहीच्या याच्याप्रमाणे त्यांनी ते अधिवेशन ॲडव्हान्स केलं आणि मग अशी आम्हीने सांगितल्याप्रमाणे ते डिसेंबर महिन्यामध्ये लावलं. आता डिसेंबर महिन्याचं अधिवेशन ते एका पब्लिक हॉलमध्ये झालं. त्या पब्लिक हॉलमधल्या त्या अधिवेशनामध्ये हे जे लोक होते यांनी इम्पीच केलं, कुणाला? स्पीकरला इम्पीच केलं. आता त्याचं प्रोसिजर आहे, हाऊ इम्पीचमेंट इज प्रेझेंटेड इन द हाऊस, ते सगळं काही नाही, सोपस्कार काही नाहीत. त्याला इम्पीच करून त्याला काढून टाकलं आणि डेप्युटी स्पीकरला सगळ्या बेकायदेशीर गोष्टी केल्या, बेकायदेशीर. आणि दुसरं म्हणजे त्यातली गंमत अशी की तिथं त्यांना ज्यांनी चीफ मिनिस्टर ठरवलं होतं त्यानंतर दुसरं जे त्याने अधिवेशन घेतलं ते हॉटेलमध्ये घेतलं. त्या हॉटेलमधल्या विधानसभेचं अधिवेशन हॉटेलमध्ये होतं, ही एक अजब गोष्ट आहे. अजब गोष्ट आहे. आणि हाऊ द गव्हर्नर हॅज परमिटेड दिस अधिवेशन इन अ हॉटेल इन द सिटी. हे आहे ना, हे आपल्या इतिहासामध्ये कॉन्स्टिट्यूशनल हिस्ट्री जी आपली आहे त्याच्यामध्ये गव्हर्नरचं नाव हे सुवर्ण अक्षरानेच लिहून ठेवायला पाहिजे, त्याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही. मला माने सर तुमच्याकडे यायचं आहे. हे सगळं म्हणतायत ते बरोबर आहे. वरकरणी तर असं वाटतं की राज्यपालांनी काय केलं आहे ते अत्यंत चुकीचं आहे, बेकायदेशीर आहे, घटनेच्या विरोधात आहे. पण मला ही चर्चा अधिक व्यापक करायची आहे. आज जे अरुणाचलमध्ये घडतंय ते मगाशी जतीन देसाई म्हणाले 1958 साली पहिलं सरकार मला वाटतं केरळमधलं बरखास्त केलं नेहरूंनी आणि त्यानंतर आजपर्यंत 58 ते आजपर्यंत अरुणाचलसारखे प्रकार वारंवार या देशात घडलेले आहेत. असेच गव्हर्नर जे काँग्रेसचे दार्जिने होते त्यांनी विरोधी पक्षाची सरकारं बरखास्त केली आहेत. तुम्ही या सगळ्या व्यापक मुद्द्याबद्दल काय म्हणाल? पहिल्यांदा भारतीय राज्यघटनेमध्ये आपल्या संघप्रणीत ढाचा आहे
आता संघ प्रणित म्हणजे आपल्याकडे फेडरल. आजकाल संघ म्हटल्यावर रासो संघ नाही, फेडरल. तर जे आपल्याकडे फेडरल स्ट्रक्चर आहे घटनेचं, त्या फेडरल स्ट्रक्चरमध्ये गव्हर्नरचं पद हे कॉन्स्टिट्युशनली फार महत्त्वाचं आहे. किंबहुना विघटनकारी शक्तीच्या विरोधामध्ये एकसंघ भारत निर्माण करण्याच्या प्रक्रियेमध्ये युनियन आणि राज्य, केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांचे संबंध चांगल्या पद्धतीनं प्रस्थापित करण्यासाठी गव्हर्नर हे पद फार मोठं आहे. दुर्दैवानं आपल्याकडे काय झालं आहे की घटनेची नीतिमत्ता आणि राजकारणाची नीतिमत्ता हा नेहमी विषम स्वरूपाचा विषय राहिलेला आहे. याच्यात कधी ताळमेळ बसला नाही. ज्याला बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणायचे की सत्ता आणि शहाणपण याचं कधी फारसं ताळमेळ बसत नाही. तर गव्हर्नर आणि 356चा गैरवापर याच्यामध्ये सत्ता आणि शहाणपणातला कधी ताळमेळ बसला नाही. त्यामुळं राज्यघटनाकारांची ही निर्मिती किंवा त्यांची भूमिका आहे की संपूर्ण अशा अनेक राज्यातलं फेडरल स्ट्रक्चर, विविध जाती जमाती विविधतेच्या समूहाला एकसंघ प्रक्रियेमध्ये गुंफून ठेवणारी यंत्रणा मग त्यांनी UPSCच्या माध्यमातून केली, भाषेच्या माध्यमातून केली, इंटिग्रेटेड कॅडर आहे ज्युडिशरीच्या माध्यमातून केली, त्याच पद्धतीनं या ठिकाणी गव्हर्नरच्या माध्यमातून केली. दुर्दैवानं जे आपण मगाशी म्हणालो की जेव्हा एक छत्री राजकारणाची सत्ता काँग्रेसच्या हातातून 66-67 नंतर 4थ्या सार्वत्रिक लोकसभेच्या निवडणुकीनंतर जेव्हा ती अशी विघटित स्वरूप होऊन राज्याकडे हत्ता हळूहळू सत्तेची स्थानं ट्रान्सफर व्हायला लागली, तशी केंद्रामधली राज्य करणारी मंडळी ते काँग्रेस असो किंवा BJP असो हे नेहमी अस्वस्थ राहिले. आणि मग केंद्राची सत्ता आपल्या हातामध्ये ठेवण्यासाठी गव्हर्नर पदाचा फार मोठ्या प्रमाणावर दुरुपयोग झाला. म्हणजे जसं आपण तिरुवनंतपुरम किंवा केरळाचं उदाहरण दिलं, आपला नमुद्रीपर्यंत सरकार ज्याला बरखास्त गेलं, त्याच्यापूर्वी अजय घोषांची मिनिस्ट्री बेंगॉलमध्ये त्याही त्याच पद्धतीनं बरखास्त करण्याचं काम केलं होतं. तर काँग्रेसनं ते हत्यार त्यावेळेला आता BJP करत आहे. आणि यातलं जे आता जेव्हा आपण अरुणाचलचं ॲनालिसिस करतो तर अरुणाचलचा जे काही राजकीय अस्थिरता आहे इट इज अनफॉर्च्युनेटली लेड बाय गव्हर्नर. म्हणजे ते संपूर्ण पॉलिटिकल इन्स्टॅबिलिटीला गव्हर्नर हा फार मोठा जबाबदार आहे. आणि गव्हर्नरचं जर एवढं बेजबाबदारपणे वर्तन असेल तर ते राजकीयदृष्ट्या आणि संविधानिकदृष्ट्या कुठल्याही आपल्या ढाच्यामध्ये बसणार नाही. आणि विशेषतः ज्यातला आम्ही उल्लेख करत होतो की उत्तर पूर्व राज्याच्या बाबतीमध्ये किंवा सीमावर्ती राज्याच्या बाबतीमध्ये किंवा आता जतीनबाईंनी उल्लेख केला की जो चायना डिस्प्युटेड करत आहे त्या पार्श्वभूमीवरती अशा राज्यामध्ये खेळ खेळण्याचे प्रकार ना काँग्रेसने करावेत ना BJPने करावेत. एवढी जरी सुबुद्धी यांना प्राप्त झाली तरी विकास सगळे आजचे दिन बिच्छे दिन बाजू ठेवून कमीत कमी संविधानिक ढाचा तरी एकत्र ठेवण्याला यांना शहाणपण सुचावं अशी या निमित्तानं अपेक्षा करायला हरकत नाही. मी येतो गणेश आखे तुमच्याकडे, कारण तुम्ही सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायचीच आहेत. पण त्याआधी जतीन देसाई हे जे म्हणतायत फेडरल स्ट्रक्चर जे भारताचं आहे अशा गोष्टींमुळे तेच धोक्यात येतं, त्यालाच धोका निर्माण होतो आणि फार धोकादायक परिस्थिती निर्माण होऊ शकते. सुरक्षेचाही मुद्दा निघाला. तुमचं काय म्हणणं आहे? म्हणजे हे केवळ मोदी सरकारने केलं नाही आहे, हे जे पाप सगळं सुरू झालं आहे ते काँग्रेसच्या राज्यात झालं आहे आणि आता प्रत्येक पक्षाचं काँग्रेसीकरण होतं आहे, भाजपचं सुद्धा काँग्रेसीकरण झालं आहे. तुमचं काय म्हणणं आहे याबाबत? नाही, मला असं वाटतं की कुठेतरी या संपूर्ण फेडरल स्ट्रक्चरचा पुनर्विचार होण्याची आवश्यकता आहे. म्हणजे बऱ्याच प्रमाणात की सेंटर आणि स्टेट यांच्यात संबंध कशा स्वरूपाचे असावेत त्याचा सरकारी आयोगाने मोठ्या प्रमाणात अभ्यास केलेला. म्हणजे आपण जर पाहिलं की प्रामुख्यानं पंजाबमध्ये मागणी सुरू झाली. अनंतपूर साहेब प्रस्ताव जो काय होता तो अनंतपूर साहेब प्रस्ताव काय होता? शेवटी अनंतपूर साहेब प्रस्ताव त्यांचं असं म्हणणं होतं की राज्य जे आहे ते राज्याला अधिक अधिकार दिले पाहिजे, अधिक अधिकार मिळाला पाहिजे. आणि त्याच स्वरूपानं म्हणजे त्यात मुंबई किंवा महाराष्ट्र देखील अशा स्वरूपानं नेहमी मागणी करत राहिलं आहे की केंद्राला आम्ही सर्वात जास्त रेव्हेन्यू केंद्राला देतो आणि केंद्राकडनं आम्हाला काही मिळत नाही. आणि म्हणून आम्ही जे काही रेव्हेन्यू देतो त्यातला बऱ्यापैकी हिस्सा आम्हाला मिळावा. म्हणजे अशा स्वरूपानं गुजरातमधली मागणी आहे, गुजरात गॅसच्या संदर्भात अशा स्वरूपानं मागणी करते. म्हणून मला असं वाटतं की कुठेतरी केंद्र आणि राज्याचे संबंध कशा स्वरूपाच्या याचा विचार केला पाहिजे. आणि त्यात सर्वात महत्त्वाचं जे आहे की आर्टिकल 356 जो आहे की मला असं वाटतं की त्याचा पुनर्विचार करण्याची आवश्यकता आहे की भारतसारखा फेडरल स्ट्रक्चर ज्या ठिकाणी आहे त्या देशात अशा स्वरूपाचे आर्टिकल असावेत का? तुमचं असं म्हणणं ते रद्द माझं असं म्हणणं की तशा स्वरूपाचं आर्टिकल नसावे. आणि दुसरं की गव्हर्नर आपण ज्याला म्हणतो हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. कुठेतरी गव्हर्नर जे आहे ना हे व्हाईट एलिफंट आहे, आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी गव्हर्नर जे आहे गव्हर्नर पदच रद्द केलं पाहिजे, त्याचा विचार व्हायला पाहिजे. गव्हर्नर हे व्हाईट एलिफंट आहे आणि गव्हर्नरच्या माध्यमातून केंद्रामध्ये जी काही सत्ता आहे ती सरकार
त्या ठिकाणी प्रादेशिक जी काही अस्मिता आहे, प्रादेशिक अस्मितेचा विचार न करता एकूण जे काही ज्याला सो कॉल्ड मेनस्ट्रीम आपण जे म्हणतो की जे राष्ट्रीय पक्ष जे आहेत त्यांचा राष्ट्रीय विचार त्या ठिकाणी लादण्याचा प्रयत्न करतात आणि म्हणून एकूण भारतसारख्या देशात सरकारी आयोगानंतर त्याचा पुनर्विचाराचा विचार झालेला नाही. कुठेतरी केंद्र आणि राज्याचे संबंध कशा स्वरूपाचे असावेत मला वाटतं या निमित्तानं त्याची चर्चेची आवश्यकता ठीक आहे. निर्माण आपण झाली. या मुद्द्याकडे येऊया. मला गणेश शाखेंकडे जायचं आहे, पण आधी मी तुमच्या दोघांकडे येतोय. मला चांदूरकर सर तुम्ही सांगा, हे जे म्हणतायत दोन अत्यंत वादग्रस्त मुद्दे त्यांनी उपस्थित केले आहे. पूर्वी यावर चर्चा झाली होती. एक तर कलम 356 जे आहे ते पूर्णपणे काढून टाकायची त्यांची मागणी आहे आणि गव्हर्नर हे पदच बरखास्त करावं म्हणजे त्यांचा गैरवापर होणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे. तुमचं काय म्हणणं आहे? नाही, हे देसाई साहेबांचं मत असू शकतं, पण त्याचं असं आहे की फेडरल स्ट्रक्चरमध्ये केंद्राचे आणि त्या राज्यांचे संबंध हे सुरळीत राहण्यासाठी विथ गुड इंटेंट ते पद निर्माण केलेलं आहे. आणि गव्हर्नर हा जो आहे हो चीफ मिनिस्टर इज अ एक्झिक्युटिव्ह हेड आहे, पण त्याला तो ही वर्क्स इन द नेम ऑफ गव्हर्नर. आणि तसेच ते आपल्या सेंट्रलला सुद्धा प्रेसिडेंटची आणि ते घटनात्मक पद आहे, देखरेखीसाठी आहे. ते घटनात्मक पद आहे. आता इथं प्रश्न असा आहे की यांनी सांगितलं त्याप्रमाणे आजचा प्रकार झाला आणि त्यामुळे तो गव्हर्नर जो आहे तो गव्हर्नर बदनाम झाला आणि गव्हर्नर अशा पद्धतीनं लोकशाहीचा खून करू शकतो. मर्डर ऑफ डेमोक्रेसी असं काँग्रेसनं आज म्हटलेलं आहे. मर्डर ऑफ डेमोक्रेसी ऑन द रिपब्लिक डे दॅट इज 26 जानेवारी असं जे म्हटलेलं आहे त्याला मग त्याच्यामध्ये तो प्रश्न तयार होऊ शकतो. पण मला असं वाटतं की याला उपाय म्हणून भारतीय संविधानामध्ये सुप्रीम कोर्टाला इंटरफिअर करण्याचा आणि सुप्रीम कोर्टाला त्याचा सर्वे करून तो डिसिजन बदलण्याचा अधिकार हा दिलेला आहे. तुमचं असं म्हणणं आहे गव्हर्नरचं पद रद्द करण्याची गरज नाही? गव्हर्नरचं पद रद्द कसं करता येईल किंवा 356 काढता पण येणार नाही. समजा एखाद्या राज्यामध्ये खरोखरच लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न तयार झाला असेल आणि त्या ठिकाणी सेंट्रलला इंटरव्हेन करणं आवश्यकच असेल आणि ती वस्तुस्थिती जर गव्हर्नरनं केंद्राकडे ठेवून त्या ठिकाणी इन द इंटरेस्ट अँड वेलफेअर ऑफ द स्टेट ते जर चांगलं होणार असेल तर तुम्ही देर आर डिफरंट सिच्युएशन्स. आणि यांच्या मताला तुमचा विरोध आहे. तुम्हाला वाटतं की 356 काढता येणार नाही आणि गव्हर्नर पदही रद्द करता येणार नाही? माने सर तुमचं काय मत आहे? हे कॉन्स्टिट्युशनली व्हायबल नाही आहे. कॉन्स्टिट्युशनली व्हायबल नाही का? त्याचं कारण असं आहे की आता आपल्याकडे एक पक्षाची सत्ता केंद्र आणि राज्यामध्ये नाही. केंद्रामध्ये राज्यामध्ये विविध पक्षाची सत्ता येते आहे. अशा वेळेला केंद्रातल्या सत्तेच्या विरोधात असणारा राजकीय पक्ष जर राज्यामध्ये आला आणि त्याने मग एखादी अशी आक्रमक स्वरूपाची भूमिका स्वीकारली तर त्या व्यवस्थेला कोण चेक करणार आहे किंवा त्या व्यवस्थेच्या संदर्भातला अंतर्गत अहवाल देणारी व्यवस्था काय आहे? CM नॅचरली तो तिथल्या विरोधी पक्षातला असेल, तो त्याला मदत करणार नाही. अशा वेळेला घटनाकारांनी यातला खूप मोठा गंभीरपणे विचार करताना इवन गव्हर्नर इलेक्टेड असावा की नॉमिनेटेड असावा याची घटना समितीमध्ये चर्चा झाली. पण इलेक्टेड गव्हर्नर पार्टिशनच्या बॅकग्राऊंडवरती तो नसून केंद्रात आणि राज्यातसुद्धा 2 पॉवर सेंटर होता कामा नयेत. जसं प्रेसिडेंटच्या तुलनेत हे व्हावं आणि CMच्या तुलनेत गव्हर्नर होणे म्हणून गव्हर्नरला नॉमिनेट करण्यात आलं. आणि ही सगळी जी आपली फेडरल स्ट्रक्चरची व्यवस्था ही कनेक्टिंग मेकॅनिझम आहे. आता तुम्ही जेव्हा गव्हर्नर हे पदच काढून टाका तर याचा अर्थ असा होता की आपण गॅम्बलिंग प्रिव्हेंट करू शकत नाही, मग यू लिगलाइज गॅम्बलिंग. तर ह्या पद्धतीच्या वापरानं आपण घटनात्मक व्यवस्थेकडे नाही. या राजकारण्यांनी राजकारणाच्या मंडळींनी आणि घटनात्मक संस्था आणि संस्थासंबंधीचे अधिकार हाताळण्याने यांनी बदलणं गरजेचं आहे. त्या घटनात्मक संस्था नायनाट करणं किंवा त्या बदलीत किंवा मोडीत सुधारण्याची गरज आहे. यांनी नीतिमत्ता सुधारण्याची गरज आहे. यांची नीतिमत्ता खरं आहे म्हणून चांगल्या नीतिमत्तेची घटना मोडीत काढा असं म्हणणं काय योग्य? पण मग 356 बद्दल तुमचं काय मत? 356चा घटनाकारांनी पुन्हा संविधानिकदृष्ट्या फार गंभीरपणे विचार केला की मी मगाशी म्हणालो की पंजाबच्या बाबतीत आपल्याला अनुभव आलेला आहे. जम्मू काश्मीरच्या असेंब्लीने ठराव पास केला होता की जास्त पॉवर ऑटोनॉमीचे द्यावेत, तो एक अनुभव आलेला आहे. मग हे तुम्ही चेक कसे करणार आहात? त्यावेळेला जर केंद्राला ओव्हर रायडिंग पॉवर दिला नाही तर तुमचा सेंटर स्टेट हा जो भारतीय राज्यघटनेचा डोलार आहे अशा परिस्थितीमध्ये राज्य केंद्राला आव्हान देऊ शकतात बिलकुल आणि देशाचं विघटन होऊ शकतं. डिसइंटिग्रेशन प्रोसेस
विघटनाच्या प्रक्रियेला सुरुवात होईल आणि त्याची प्रक्रिया काही राज्यांनी केली होती. तामिळनाडूमध्ये सुद्धा असा ठराव झालेला होता. तर या मशिनरीला तुम्ही चेक कसा देणार आहात आपण हे समजून घेऊया. भारतीय राज्यघटना अमर्याद आणि बेमुरवत सत्ताना केंद्राला देते ना राज्याला देते. इवन सुप्रीम कोर्टाला चेक्स दोन्ही ठिकाणी. भारतीय संविधानातला मूलभूत आधार आहे तो चेक्स अँड बॅलन्सेस आहे. केंद्र जर चूक करत असेल तर राज्यालाही तेवढाच अधिकार आहे आणि जर पॉलिटिशियन्स करत असतील तर तेवढ्या न्यायपालिकेलाही अधिकार आहे. ही चेक्स अँड बॅलन्सेसची व्यवस्था आहे आणि म्हणून भारताला अजूनही फार इतर राज्यासारखे किंवा इतर देशासारखे घटनात्मक क्रायसिसमधून जावं लागलेलं नाही. याचं कारण असं की आपली व्यवस्था आहे ती माणसामुळे चुकीची होत असेल पण ती चेक्स अँड बॅलन्सेस सत्य असल्यामुळे अजूनही आपण ही आपल्या घटनाकारांची दूरदृष्टी आहे असं तुम्ही सुचवताय. जतीन देसाई मला ब्रेक घ्यायचा आहे पण ब्रेक पूर्वी दोघंही म्हणतायत तुम्ही ज्या दोन गोष्टी सुचवतायत 356 काढून टाका आणि राज्यपाल पदही बरखास्त करा हे होऊ शकत नाही. हे घटनेमध्ये व्हॅलिड नाही असं ते म्हणतायत. तुमचं काय म्हणणं आहे? घटनेमध्ये व्हॅलिड नाही अशा स्वरूपाचा भाग नाही ते होऊ शकतं परंतु ज्या काही कंपल्शन्स आहेत आपण लक्षात घेतलं पाहिजे की आज कुठल्याही एका पक्षाचं म्हणजे यावेळेस नरेंद्र मोदी सरकारला स्पष्ट बहुमत मिळालेलं आहे परंतु घटना दुरुस्तीसाठी ज्या काही 2/3 त्यानंतर वेगवेगळ्या राज्याची त्याला मंजुरी वगैरे त्यासाठी ते खूप अडचणीचं आहे. म्हणजे ते त्या अर्थानं वायबल नाही त्या अर्थानं कदाचित ते शक्य नाही. परंतु मला वाटतं की एकूण की सेंटर स्टेट रिलेशन जे आहे की माझ्या दृष्टीनं ते सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपण 73वी आणि 74वी जे काही घटना दुरुस्ती जे काय केली त्या घटने दुरुस्तीच्या अनुषंगानं की आपण ज्याला म्हणतो की ग्रामसभेला की गावाला अधिक सत्ता अधिक अधिकार त्यांना द्याव्यात अशा स्वरूपात आपण घटना दुरुस्ती केली आहे. आणि म्हणून कुठेतरी केंद्राकडे अधिक सत्ता न राहता नाही हे बरोबर आहे. नाही बरोबर फिलॉसॉफिकल तुम्हाला लोकांना अधिकार दिले पाहिजे. फिलॉसॉफिकली हे बरोबर आहे ना पण व्यवहारात माने सर जे म्हणतायत राज्याला जास्त अधिकार दिले राज्य बंड करू शकतात. 356 नसेल तर केंद्र राज्यावर कोणतीही कारवाई करू शकणार नाही. हा चेक काउंटर चेक नाही आहे का? प्रश्न असा आहे की आपण लक्षात घ्या की त्या संदर्भात काही अनेक म्हणजे आपण ज्या स्वरूपानं पाहिलं की 356चं अनेक दुरुपयोग ज्या स्वरूपानं झाले दुरुपयोग झाले. गव्हर्नर कशा स्वरूपानं वागतात म्हणजे बोम्माईच्या केसचं उदाहरण अमेयने दिलं. त्या बोम्माईच्या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने म्हटलं की गव्हर्नरचा एखादा जर काही निर्णय असेल तर त्याची ज्युडिशियल रिव्ह्यू करता येतं अशा स्वरूपानं सुप्रीम कोर्टाचा रुलिंग आहे. त्यानंतर 1998ला आपण रोमेश भंडारीचं पाहिलं की रोमेश भंडारींनी कल्याण सिंगला काढला आणि जगदंबिका पाल चांदूरकर म्हणतायत त्यानंतर गव्हर्नर चुकला तर सुप्रीम कोर्ट त्यांच्यावर आहे रिव्ह्यू करता येतं. परंतु प्रश्न असा आहे की अशा स्वरूपाची ही जी काय आज जे काय झालं कदाचित उद्या सुप्रीम कोर्ट वेगळा निर्णय देऊ शकतील. म्हणजे आजचा जो काही निर्णय त्याच्याशी वेगळं काहीतरी सुप्रीम कोर्ट घ्यायचे. परंतु प्रश्न असा आहे की तुम्हाला हे जे काही प्रश्न कशासाठी नव्हता आता अरुणाचल का संबंध नॉर्थ ईस्टमध्ये जर आपण पाहिलं की प्रामुख्यानं प्रादेशिक पक्षांची त्या ठिकाणी बोलबोल असते. प्रादेशिक पक्ष डॉमिनंट असतात. अरुणाचलचा वेगळा इतिहास आहे आसामची वेगळी हिस्ट्री आहे. परंतु अदरवाईज ज्या काही प्रादेशिक जे काही पक्ष असतात त्या प्रादेशिक पक्षांना सतत असं वाटतं की केंद्र जे आहे सेंटर जे आहे ते आमच्यावर अन्याय करतं आणि कुठेतरी ह्या ज्या काही अन्यायाची जी काही भावना आहे ही अन्यायाची भावना दूर करण्यासाठी त्यांना अधिक अधिकार दिले पाहिजे. आणि म्हणून कुठेतरी की अशा स्वरूपानं केंद्राला म्हणजे आता कॉन्स्टिट्युशनल मशिनरी जी आहे त्याचा अर्थ कशा स्वरूपात आपण काढायचा म्हणजे पॉलिटिकल क्रायसिस आणि कॉन्स्टिट्युशनल मशिनरीचं फेलियर या दोन्ही राज्यपालाच्या तारतम्यावर अवलंबून आहे ना आणि त्याच्या सद्विवेकावर अवलंबून आहे. माने सर याच्यात एक फार महत्त्वाचा मुद्दा आहे. आपल्याकडे जो संघीय फेडरल स्ट्रक्चर जे आहे संघीय म्हटलं की गडबड होते. जे फेडरल स्ट्रक्चर जो आहे तो आपल्याकडे केंद्र आणि राज्यामधला जगामध्ये वेगवेगळे याचे प्रकार आहेत घटनाशास्त्रामध्ये. तर हा कॉम्पिटिटिव्ह फेडरलिझम नाही आहे हा कोऑपरेटिव्ह फेडरलिझम आहे. याचं भान ठेवणं आपण गरजेचं आहे. आणि कोऑपरेटिव्ह फेडरलिझम हा केशवानंदच्या 1973च्या निर्णयानुसार तो एक आता बेसवर्क आहे आणि त्या बेसवर्कला तुम्हाला हाती लावता येणार नाही. आणि जसं जतीनभाई म्हणाले त्यांच्या म्हणजे मताचा आपण आदर करून देखील म्हणू की व्यक्तिशः तसं कोणतीही संस्था निर्माण करण्याची कारणं अशासाठी आहेत की तुम्हाला घटनात्मक नीतीचं पालन करता येत नाही म्हणून तुम्ही स्ट्रक्चर उद्ध्वस्त करताय. उद्या तुम्ही म्हणाल आम्हाला संसदीय लोकशाहीचं पालन करता येत नाही संसदीय लोकशाही काढून टाका. आम्हाला फ्री अँड फेअर इलेक्शन करता येत नाही ते काढून टाका. तर तो काही मार्ग नाही.
त्या मार्गाने गेलं तर उलट तुम्ही अनार्कीकडे लवकर प्रवास कराल, किंबहुना सध्या जी केंद्रामधील माणसं आहेत त्यांना ते फार सोयीचं होण्याची शक्यता आहे. तेव्हा असे काही खतरे आपल्या हातून होता ठीक कामा आहे, नये. आपण पुन्हा एक ब्रेक घेऊया. चर्चा खूप चांगली चाललेली आहे आणि गंभीर मुद्द्यांचा उहापोह होत आहे. गणेश आखे, मी येतोय तुमच्याकडे ब्रेक नंतर. मला तुम्हाला विचारायचं आहे, तुम्ही काँग्रेसची चूक का करताय? आणि मला आणखी 2 प्रश्न विचारायचे आहे. हे जे 356चा मुद्दा आहे, तुमचं मत काय आहे? राज्यपाल चूक करतायत असं या लोकांचं म्हणणं आहे, राज्यपाल पद नसावं असं जतीन देसाईंचं म्हणणं आहे. तुमच्या पक्षाची काय भूमिका आहे यावर मला तुम्हाला विचारायचं आहे. ब्रेक घेऊया आणि ब्रेकनंतर परत भेटूया. ब्रेकपूर्वी आपला प्रश्न पहा, अरुणाचलमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा केंद्राचा निर्णय योग्य आहे का? बघा पडद्यावर. 75% लोक म्हणत आहेत योग्य नाही. लोकांना हा निर्णय पटलेला नाही. ब्रेकनंतर परत येऊया. गणेश आखेंकडे जाणार आहे मी थेट ब्रेक नंतर. गणेश आखे, तुम्ही चर्चा ऐकलेली आहे. पहिली गोष्ट म्हणजे काँग्रेसने जे 1958 पासून चूक केलेली आहे, अशा प्रकारे विरोधी पक्षांची सरकारं बरखास्त करायची, ती चूक भाजप का करतोय? भाजपकडून लोकांची वेगळी अपेक्षा आहे, हा प्रश्न. आणि नंतर 356 आणि गव्हर्नर पदाचा प्रश्न. सगळ्याची तुम्ही उत्तर द्या. नाही निखिलजी, 2 गोष्टी मी आपल्याला स्पष्ट करतो की केंद्र राज्य संबंधाच्या संदर्भामध्ये यापूर्वी गेल्या म्हणजे 66 वर्षामध्ये ज्या पद्धतीनं घटनात्मक स्वरूपाच्या ज्या काही सीमारेषा होत्या त्या संदर्भामध्ये किंवा केंद्राकडून राज्यांना ज्या पद्धतीची ट्रीटमेंट दिली जात होती त्याच्या कितीतरी पटीनं स्वतः आमच्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते, तेव्हा त्यांनी त्या केंद्राकडून एक गुजरातच्या मुख्यमंत्र्याला, गुजरात राज्याला ज्या पद्धतीची ट्रीटमेंट वागणूक दिली जात होती किंवा इतर राज्यांना केंद्र म्हणून ज्या पद्धतीची वागणूक दिली जात होती त्या वागणुकीचा सगळा पूर्णपणे विचार करून माननीय नरेंद्र मोदी यांनी केंद्र आणि राज्य यांचे संबंध अत्यंत चांगल्या पद्धतीने कसे राहतील एवढेच नव्हे तर केंद्राचा जो काही उत्पन्नाचा राज्याचा उत्पन्नाचा वाटा आहे तो त्यांना अधिक प्रमाणात कशा पद्धतीने दिला जाईल याच्यासाठीच्या स्वतंत्र अशा स्वरूपात तरतुदी करून शासनाने निर्णय घेतलेले आहेत. तेव्हा केंद्र राज्य संदर्भामध्ये या सरकारची भूमिका अत्यंत स्पष्ट आणि अत्यंत विधायक अशा स्वरूपाची भूमिका आहे. आपण जो दुसरा प्रश्न जो विचारलात आपण की 356 कलमाच्या संदर्भामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संबंध जगातल्या राज्यघटनांचा अभ्यास करून अत्यंत अशा स्वरूपाची आदर्श अशा स्वरूपाची राज्यघटना लिहिली आहे आणि ही घटना लिहित असताना त्यांनी 356 कलम या संसदीय लोकशाहीमध्ये किती आवश्यक आहे, किती गरजेचं आहे, केंद्र राज्य संबंधाच्या संदर्भामध्ये केंद्राचा राज्यावरती कुठल्या पद्धतीचा अंकुश असला पाहिजेत किंवा वचक असला पाहिजे किंवा मॉनिटरिंग असलं पाहिजेत, या सगळ्या गोष्टीचा विचार करून 356 कलमाचा याचा अंतर्भूत या घटनेमध्ये आहे. तेव्हा 356 कलम यावेळेला असंख्य वेळेला काँग्रेसने या 356 कलमाचा अत्यंत चुकीच्या पद्धतीने वापर केलेला आहे. पण आपण आजच्या अरुणाचल प्रदेशची परिस्थिती जर पाहिली तर एक गोष्ट मी तुम्हाला मुद्दाम या निदर्शनास आणून देतो की आमेने सुद्धा त्या गोष्टीचा उल्लेख केला नाही. आपल्याकडे घटनेमध्ये अशी तरतूद आहे 174(1) या अनुच्छेदामध्ये की विधिमंडळाचं अधिवेशन हे त्याच्यातला कालावधी जो आहे तो 6 महिन्यापेक्षा अधिक असता कामा नये अशी तरतूद आहे. आपल्याकडे अरुणाचलचं जे अधिवेशन होतं ते अधिवेशन जाणीवपूर्वक ते तुकोनाव त्यांच्या तिथल्या मुख्यमंत्र्यांनी ते जानेवारीमध्ये ठेवलं होतं. 6 महिन्यापेक्षाचा अधिक कालावधी त्यांना तिथं त्या अधिवेशनाला होत होतं. ते घटनाबाह्य अशा स्वरूपाचं होतं आणि म्हणून जे आमदार तिथले होते त्या आमदारांनी अशा स्वरूपाचं अधिवेशन बोलवावं अशी विनंती केलेली होती. एवढंच नाही तर अधिवेशन बोलत असताना त्यांनी संबंध विधिमंडळाला तुम्हाला मुद्दाम ह्या गोष्टीची तुम्हाला घटनाबाह्य ज्या गोष्टीची आपण चर्चा करतोय विधिमंडळाला कुलूप लावण्यात आलेलं होतं आणि कुलपं लावून ठेवण्यात आली की जेणेकरून त्यांना भीती अशी होती की आपण अधिवेशन जर घेतलं तर ह्या आपल्यावरती अविश्वासाचा ठराव पास होईल आणि म्हणून त्यांना जाणीवपूर्वक अधिवेशन मुख्यमंत्र्यांना होऊ द्यायचं नव्हतं, तिथल्या सभापती अध्यक्षांना होऊ द्यायचं नव्हतं आणि म्हणून मग शेवटी एक घटनात्मक बाबीच्या अंमलबजावणी म्हणून घटनात्मक तरतुदीचे पालन म्हणून राज्यपालांनी अशा स्वरूपाचं अधिवेशन त्यांना घ्यायला परवानगी दिलेली होती आणि ती घटनात्मक दृष्ट्या ती योग्य स्वरूपाची होती आणि त्या दृष्टीनं घेतलेलं तो जे अधिवेशन होतं ते योग्य होतं. हे मला या ठिकाणी आपल्याला नमूद करायचं आहे. तुम्हाला मान्य नाही जे प्रसंग निर्माण झालेले आहेत गणेशजी जतीन देसाई उत्तर देतात तुम्हाला. गणेशजी एक मिनिट,
गणित जतीन देसाई उत्तर देत आहेत, उत्तर मला देत फक्त एवढं आहेत. सांगायचं आहे की त्याने जे काय म्हटलं ते योग्य यासाठी नाही अच्छा, की ठीक. 14 जानेवारीला विधानसभेचं अधिवेशन सुरू होणार होतं आणि मागचं जे काय अधिवेशन होतं ते 21 जुलैला संपलेलं. म्हणजे 21 जुलैपासून जर आपण विचार केला तर 21 जानेवारी 6 महिन्याची डेडलाईन होती आणि त्याच्या आधी 14 जानेवारीला हे अधिवेशन बोलवलं आणि म्हणून 14 जानेवारीला जर अधिवेशन झालं तर त्याला 6 महिन्याच्या आत झालं असतं. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे. मला हां की त्याच्यामध्ये हे गव्हर्नरनं जे ॲक्ट केले अनकॉन्स्टिट्युशनल आणि त्यांना ते अधिवेशन घेण्याची परवानगी दिली आणि ते 14 लोकांचं सस्पेन्शन वगैरे वगैरे त्या संबंधामध्ये तिथल्या स्टेटच्या हायकोर्टामध्ये केस होती आणि त्या केसचा ह्याने मग अशी जो उल्लेख केला त्या केसमध्ये गव्हर्नरच्या काही ऑर्डर्सवरती त्यांनी स्टे दिलेला आहे आणि त्याच्या अगेन्स्ट ते सुप्रीम कोर्टामध्ये अपील आणि आता सगळ्यांची मिळून बंच जी झाली पिटिशनची ती फाली नरीमन आणि कपिल सिब्बल यांनी रिक्वेस्ट करून तो मोठा लार्ज कॉन्स्टिट्यूशन बेंच तयार होणार आहे. मग सबज्युडाईज मॅटर असताना ते गव्हर्नरला कळायला पाहिजे ना की त्याच्यामध्ये ॲक्शन घेता कामा नये म्हणून. ठीक आहे, 2 बाजू आहे त्याच्यामध्ये. मला शेवटी वेळ संपत आलाय माने सर, तुमच्याकडे यायचं आहे. 2 बाजू आहेत इथे. गडबड राज्यपालांनी केलेली दिसते, मुख्यमंत्र्यांनी केलेली दिसते, विधानसभा अध्यक्षांनी केलेली दिसते. म्हणजे जी घटना लिहिलेली आपण एकूण देश कशा प्रकारे चालायला लिहिलं पाहिजे हे घटनेनी सांगितलेलं आहे, ती घटना सर्व या प्रमुख जे सत्तेतले जे पद आहेत या पदावरच्या लोकांनी धाब्यावर बसवलेली आहे. असं होत राहिलं तर काय करायचं सर? नाही, एक याच्यामध्ये मुद्दा आहे की भारताला काही तसा घटनात्मक संस्था ज्याला कॉन्स्टिट्युशनल इन्स्टिट्यूशन म्हणतो याचा काही फार वर्षाचा इतिहास नाही. आपल्याला 65-66 वर्ष आहेत. अमेरिकेची किंवा बाकीच्या देशाच्या तुलनात्मकदृष्ट्या आपली भारताची लोकशाही अजून ही विकसित अवस्थेत आहे आणि भारतातल्या घटनात्मक संस्था या देखील विकसित अवस्थेत आहेत आणि या घटनात्मक संस्थांमध्ये काम करणारे हे ट्रेनिंगमध्ये आहेत अजूनही. तुम्ही अरुणाचलमध्ये काय करताय? ट्रेनिंग आहे त्याला ट्रेनिंगमध्ये कारण जी संसदीय लोकशाहीला रिक्वायर्ड डिग्री ऑफ मॅच्युरिटी लागते. म्हणजे आता इंग्लंडच्या संसदेमध्ये कायदेशीरित्या इंग्लंडची संसद कोणताही कायदा पास करू शकते आणि त्याला इंग्लंडमधलं कोणतेही न्यायालय थांबवू शकत नाही. पण इंग्लंडची पार्लमेंट स्वतःची मर्यादा कधीच क्रॉस करत नाही. इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये 600-650 सदस्य आहेत पण तेवढे कधीच बसत नाहीत त्या हाऊस ऑफ कॉमन्समध्ये. म्हणून ती काही नवीन बिल्डिंग बांधायचा विचार करत नाहीत. त्यांना आपल्या संसदीय परंपराचं घटनात्मक परंपरेचं पालन करण्याची सुबुद्धी आहे जी घटनात्मक नीतिमत्ता आहे. बाबासाहेब आंबेडकरांचं ते शेवटचं भाषण आहे काल 26 जानेवारी रिपब्लिक आणि त्यांचं 25 जानेवारी की कॉन्स्टिट्युशनल मोरॅलिटी घटनात्मक नीतिमत्ता हा कुठल्याही राज्यव्यवस्थेचा एक प्रमुख आधार आहे आणि तो आधार जर पाळला नाही तर मात्र ती व्यवस्था चालत नाही. पण आपण नाराज व्हायची काही गरज नाही. तुमचं असं म्हणणं आहे हे जे घडतंय हे आपल्या एकूण संसदीय परंपरातल्या अप्रगल्भतेमुळे घडतंय. माणसं प्रगल्भ नाहीये. जसं तुम्ही कुटुंब व्यवस्था स्वीकारली त्याबद्दल त्याचे फायदे तोटे आले तसे राज्य व्यवस्थेचे फायदे तोटे आले. मग शासन व्यवस्थेचे सुद्धा आले आणि त्या शासन व्यवस्थेसोबत प्लस मायनस हे होत राहणार. त्यातून काय होतं की जे व्यावहारिक स्वरूपाचे निर्णय आपण कसे घेऊन आपल्या व्यवस्थेला चांगल्या प्रकारे कसं सुदृढपणे राबवता येईल याचं मात्र करणं फार गरजेचं आहे. मगाशी हाकेने एक मुद्दा मांडला होता की त्याने ते टाळा लावला वगैरे. ठीक आहे, तो मुद्दा आहे. घटनेच्या कलमामध्ये 267(2) आहे आणि त्या 267(2) मध्ये मुख्यमंत्र्याची ही घटनात्मक जबाबदारी आहे. त्या सभागृहातला नेता म्हणून जे काही घडतंय त्यातला अहवाल त्यांनी गव्हर्नरला द्यायला पाहिजे. ती त्याची चूक आहे. पण मुख्यमंत्री ही पॉलिटिकल पोस्ट आहे, गव्हर्नर ही काही पॉलिटिकल पोस्ट नाही. म्हणून गव्हर्नरच्या चुकीचं सीएमच्या चुकीवर आपण कॉम्पन्सेट नाही करू शकत. मुख्यमंत्र्यांनी चूक केली तर चालू शकते पण राज्यपालांनी करता कामा नये कारण त्यांच्यावरती जबाबदाऱ्या फार मोठ्या आहेत. आणि मगाची जो आपला मुद्दा आला होता की बाबासाहेब आंबेडकरांचं ते एक धोरण होतं की अगदी शेवटचा उपाय म्हणून 356चा वापर करा. अजून 360ला आपण कधीच वापर केला नाही फायनान्शियल इमर्जन्सीचा. म्हणून आपण काही ती फायनान्शियल इमर्जन्सी प्रोव्हिजन काढून टाका. म्हणजे आपण सोनं घाण ठेवलं वगैरे बरंचसं आपण केलं आहे पण अजून काय फायनान्शियल इमर्जन्सी नाही आली. पण देशाची घटना काही संभाव्य घडामोडी येणाऱ्या असतात त्या लक्षात ठेवून त्याची उभारणी करायची असते. तुमची वर्तमान परिस्थितीतली नाही
तर जनरेशन टू जनरेशन ती व्यवस्था चालली पाहिजे आणि म्हणून 65-66 वर्षाच्या कालखंडामध्ये आपण अगदी सहज उतावर होऊन घटनात्मक संस्था, घटनात्मक परंपरा ज्या बनू पाहत आहेत ते मोडून काढण्याची भूमिका सोडली पाहिजे. नाहीतर आज आपण म्हणू गव्हर्नर पद काढा, उद्या BJPवाले म्हणतील 370 काढा, कोणी म्हणेल 371 काढा आणि सगळे म्हणतील मग सेक्युलरिझम काढून टाका, हे काढून टाका. फारच मोठी मोडतोड होईल. फार अडचण येईल. बरं, माझा वेळ संपला, पण शेवटी एक छोटा प्रश्न तुम्हाला विचारतो. तुम्ही घटनातज्ञ आहात. सुप्रीम कोर्टात जे काय चाललंय, 1 तारखेला सुप्रीम कोर्ट आपला निकाल देईल. तुमचं काय मत आहे? म्हणजे तुम्हाला तिघांना मला विचारायचं आहे. गणेश शाखेंचं उत्तर मला माहिती आहे की त्यांची अशी इच्छा असणार की केंद्र सरकारच्या बाजूने हा निर्णय लागावा आणि लागेल, केंद्र सरकारचा निर्णय योग्य आहे असं सुप्रीम कोर्टाने म्हणावं. बरोबर आहे ना गणेश शाखे? येस, तसंच होणार. तसंच होणार. मी आता ठीक आहे, आता भाजपला विचारलंय तर काँग्रेसच्या प्रवक्त्यांना विचारतो, तुमचं काय म्हणणं आहे? केंद्र सरकारच्या विरोधात निर्णय जाईल? नाही, अशा पद्धतीनं गव्हर्नरनं चूक केल्याच्या घटना पूर्वी झालेल्या आहेत आणि SR बोमईच्या केसमध्ये पण असं झालं होतं. त्या ठिकाणी ते राष्ट्रपती त्याच्या विरोधामध्ये सुप्रीम कोर्टाने दिलेलं आहे. बिहारमध्ये 2006 सुद्धा अशा प्रकारची डिझोल्युशनची घटना झालेली होती राष्ट्रपती राजवटीची आणि दॅट ऑल्सो चेंज केलं सुप्रीम कोर्टानं. तेव्हा सुप्रीम कोर्ट मला वाटतं की हे सगळे आता हे लहान पोरांच्या खेळासारखे प्रकार आहेत. हो, तुम्ही असं करा मग आम्ही असं करू. कोऑपरेटिव्ह सोसायटी आणि एखाद्या संस्थेमध्ये सुद्धा असं होत नाही. हे दॅट द गव्हर्नर हॅज प्लेड दिस. तुमचं असं म्हणणे सुप्रीम कोर्ट राष्ट्रपती राजवटीचा निर्णय हे करेल, रद्दबातल ठरवेल. जतीन देसाई, तुम्हाला काय वाटतं? नाही, मला असं वाटतं की भाजपच्या दृष्टीनं जर विचार केला तर दोन्ही बाजूनं त्यांना विन विन सिच्युएशन आहे. म्हणजे जर सर्वोच्च न्यायालयाने ठरवलं की 16 डिसेंबरला जे काही अधिवेशन जे काही झालं ते चुकीचं झालं असं जर म्हटलं सर्वोच्च न्यायालय, तर 6 महिन्याच्या आत अधिवेशन झालं नाही, ते कॉन्स्टिट्यूशनल त्या अर्थानं एक क्रायसिस निर्माण होईल, ते भाजपाच्या फायद्याचं होईल. जर सर्वोच्च न्यायालयाने ठरवलं की 16 डिसेंबरची बैठक जी काही ती वैध होती तरी भाजपाच्या फायद्याचं आहे. दोन्ही बाजूनी भाजपाच्या दृष्टीनं ती विन विन सिच्युएशन आहे असं माझं मत आहे. ठीक आहे सर, शेवटी काय म्हणाल? त्याचं कारण मल्टी लेवलचे प्रश्न आहेत. म्हणजे MLAच्या डिस्क्वालिफिकेशनचा प्रश्न आहे, स्पीकरच्या इलेक्शनचा प्रश्न आहे, 267(2) प्रश्न आहे किंवा याने गव्हर्नरने जो रिपोर्ट दिला त्याच्या व्हॅलिडिटीचा. पण एकंदर जरी हे सगळं ब्रॉडपणे लक्षात घेतलं तरी मला वाटतं व्यक्तिशः मॅटर सबज्युडस आहे, आदर ठेवून आपल्याला म्हणावं लागेल की तरी देखील कायद्याच्या घटनेच्या चौकटीत केंद्र आणि गव्हर्नरचा निर्णय फारसा टिकणार नाही. केंद्राचा राष्ट्रपती राजवट लावण्याचा निर्णय टिकणार नाही असं माने सरांचं म्हणणं आहे. बघूया 1 तारखेला काय होतं. 1 तारखेला जर सुप्रीम कोर्टाचा निर्णय याप्रमाणे लागला तर मी एवढं सांगेन, महाराष्ट्र वनवर सुरेश माने सरांनी, डॉक्टर सुरेश माने सरांनी हे सांगितलं होतं तेव्हा तुम्ही महाराष्ट्र वनच पाहत राहा. तुम्ही पण सांगितलं होतं, पण तुम्ही काँग्रेसचे प्रवक्ते आहात, तुम्ही पण सांगितलं होतं. ठीक आहे, शेवटी पुन्हा एकदा प्रश्न बघा, अरुणाचलमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा केंद्राचा निर्णय योग्य आहे का? बघा पडद्यावर आपले प्रेक्षक काय म्हणतायत. 73% लोक म्हणतात की नाही, हा निर्णय योग्य नाही, केंद्र सरकारने चूक केली आहे. इथेच थांबूया, पाहत राहा महाराष्ट्र वन.